आरएसएसच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सुजात आंबेडकर या मोर्चात सहभागी होणार आहेत, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। परवानगी मिळाली नसतानाही मोर्चा काढण्यात येणार असल्यानं पोलिसांमध्ये आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर मोर्चाच्या ठिकाणी म्हणजेच क्रांती चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर आरएसएसच्या कार्यालयावर वंचितकडून जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि परवानगी मिळाली नसतानाही मोर्चा काढण्यात येणार असल्यानं आता पोलिसांमध्ये आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी म्हणजेच क्रांती चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात आरएसएसच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सुजात आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि परवानगी मिळाली नसतानाही मोर्चा काढण्यात येणार असल्यानं पोलिसांमध्ये आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर मोर्चाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वंचितचे सुजात आंबेडकर देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आरएसएसच्या कार्यालयावर वंचितकडून जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मोर्चास्थळी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार होती। सकाळी 11लाच या मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र आता कुठे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली तर सुजात आंबेडकर या मोर्चाचं नेतृत्व करणार होते असं सांगितलं जात होतं आणि पोलिसांनी देखील या मोर्चाची परवानगी नाकारली होती। त्यामुळे सुजात आंबेडकर येतील का हा मोठा प्रश्न होता। मात्र आताची जी माहिती मिळते की सुजात आंबेडकर येणार नाहीत, पण कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते सुजात आंबेडकर पोहोचतील आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अक्षरशः छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकाला छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कारण मुख्य जी मागणी आहे ती आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी आहे। त्यामुळे कुठेतरी आरएसएसचे कार्यकर्ते असतील किंवा हिंदू समाजातील काही कार्यकर्ते असतील ते दुखावले जाण्याची शक्यता आहे। त्यातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतलेली आपल्याला दिसून येते। पण एकूणच आंबेडकरी संघटना जरी वंचित बहुजन आघाडी याचं नेतृत्व करणार असली तरी इतर आंबेडकरी संघटना देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। कारण या अगोदर जर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर अनेक निदर्शने झाले होते आरएसएसच्या विरोधात। आरएसएस वर बंदी घाला ही मुख्य मागणी त्यांची होती आणि त्यासाठी इतर आंबेडकरी संघटना देखील आक्रमक होत्या। त्यामुळे या मोर्चामध्ये इतर आंबेडकरी संघटना देखील सहभागी होतील अशी शक्यता आहे आणि त्याचमुळे पोलिसांनी आपल्याला ही खबरदारी घेतलेली या ठिकाणी दिसून येते। तर दुसरीकडे सुजात आंबेडकर अजूनपर्यंत या ठिकाणी आलेले नाहीत, ते येतील का पोहोचतील का असे अनेक प्रश्न आहेत। मात्र एकूणच संपूर्ण मोर्चाच्या विषयी जे ते पोलिसांनी खबरदारी या ठिकाणी घेतलेली दिसून येते ना। आता आंबेडकरी संघटनेचे इतर जे कार्यकर्ते किंवा वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी ते येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ठीक आहे अविनाश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।